आणि जे ग्राफिक डिझायनर आहेत त्यांच्यासाठी हे बघा, ही जी ग्राफिक डिझायनिंग केलेली आहे बघा, जो बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट कलरचं आहे, जे टेक्स्ट आहेत हे ग्रीन कलरचे आहेत, थोडेसे लाईट ग्रीन, आणि जे एलिमेंट टाकले ते येलो कलरचे आहेत. 10% येलो आहे, जे फॉन्टचा कलर आहे 30% आणि ब्लॅक जो बॅकग्राऊंड कलर आहे तो एका कलरमध्ये. याच्यामध्ये पण सेम व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे, 30% टेक्स्टचं जे कलर आहे ते 30% आलेलं आहे, आणि जे नंबरचे कलर आहे ते 10% आलेले आहेत. हे बघा, व्हाईट कलरचा जो आहे 60% बॅकग्राऊंड आहे, 30% टेक्स्टचा कलर आहे, आणि जो टूल्स नाव आहे ते ब्ल्यू कलरचं ते 10% आलेलं आहे. तर या प्रकारचं जे आहे याला आपण म्हणतो 60-30-10 रूल. म्हणजे की एखादं फुटेज असू द्या, एखादा फोटो असू द्या, कुठलंही इंटिरियर असू द्या, फर्निचर असू द्या, काहीही असू द्या, तुमची वेब डिझायनर असू द्या, ग्राफिक डिझायनर असू द्या, पोस्टर असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही जो बॅकग्राऊंड कलर आहे तो 60% असला पाहिजे. म्हणजे जो तो 60% कलर जो बॅकग्राऊंडचा आहे ना, तो जो बॅकग्राऊंडचा कलर आहे त्या फुटेजचा, त्या फोटोचा मूड डिसाईड करतो. कुठल्या प्रकारचा मूड आहे तो 60% नियम ठरवत असतो. आपण एक व्हिडिओ क्लिप पकडून चला, एक व्हिडिओ क्लिप आहे, त्याचे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते 60% असलं पाहिजे, जे कॅरेक्टर आहे त्याचा जे कॉस्ट्यूम आहे ते 30% आला पाहिजे, आणि जे 10% जो असतो त्याला म्हणतो आपण ॲसेंट कलर. ॲसेंट कलर म्हणजे एखादा व्हायब्रंट कलर असतो जो की लक्ष वेधून घेण्याचं काम करतो. 60% हा मूड सेट करतो, 30% हा सेकंडरी कलर असतो जो की बॅकग्राऊंडच्या थोडासा अपोजिट कलर असतो, आणि जो 10% जो असतो, मी तुम्हाला वाटल्यास काही फोटो सॅम्पल पण स्क्रीनवर दाखवतो, 10% हा व्हायब्रंट कलर असतो जो की 10%च असतो पण तो लक्ष वेधून घेण्याचं काम करतो. त्याच्यानंतर मी एक तुम्हाला व्हिडिओ क्लिप शूट केलेली आहे ती सुद्धा दाखवतो. हा फोटो आहे, हे बघा, हा एक व्हिडिओ शूट केला आहे मी. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी का झोपलोय, मला एक नियम तुम्हाला समजून सांगायचं. हे बघा, याच्यामध्ये ब्लॅक कलर, पॅन्टचा ब्लॅक कलर आहे, फोन ब्लॅक कलरचे आहेत, आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड पण ब्लॅक कलर आहे, आणि जे 30% जो कलर आहे ना तो माझ्या शर्टचा कलर आहे, येलो कलर स्किन टोन, आणि तो 30% आलेला आहे. आणि 10% जो कलर या क्लिपमधला तो व्हाईट कलर आहे. व्हाईट 10%, 30% आणि हा 60%. माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे, तुमचे कुठलंही काम असू द्या, त्याच्यामध्ये मी जे प्रोफेशन सांगितलं त्याच्यामध्ये तुमचं जे 60% आहे तो डॉमिनंट कलर असला पाहिजे, जो म्हणजे बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो जो मूड सेट करतो तो 60% असला पाहिजे फ्रेममधला. 30% जो आहे तो सेकंडरी कलर असला पाहिजे. इन्फॉर्मेशन जी पण तुम्हाला द्यायची तुमच्या फुटेजमध्ये, ग्राफिक डिझायनिंगमध्ये, ती 30% असली पाहिजे. आणि त्याच्यामधले जे एलिमेंट आहेत, जे सब्जेक्ट आहेत, जे ऑब्जेक्ट आहेत, जे की बटन्स असतील, लाईट्स असतील, जे व्हायब्रंट कलर आहेत ना ते 10% असू द्या. तर या नियमाचा जर तुम्ही तुमच्या कामामध्ये जर वापर केला ना, तर तुमचं जे काम आहे एकदम प्रोफेशनल दिसेल. आज थोडीशी तब्येत व्यवस्थित नाही, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित बोलता येत नाही, पण व्हिडिओ जर आवडला असेल ना तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.